तुकोबाराय सांगतात, जन्माला आल्याच्या नंतर कर्तृत्व असं करा, जीवन या पद्धतीनं जीवन जगा. एक तत्व सांगितलं नाही तुकोबारायने. धन दौलत संपत्ती प्रॉपर्टी पद प्रतिष्ठा एक तत्व सांगितलं नाही. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार शब्द स्पर्श रूप रस गंध एक विषय सांगितला नाही. तुकोबाराय सांगतात, जीवन जगायचं असेल असं वीरत्वासारखं जीवन जगा. हे पूर्ण जे संसार आहे ते संसार जिंकता आला पाहिजे. हो, आणि जर जन्माला येऊन जर असं कर्तृत्व केलं नाही तर काय आहे म्हणले या संसारामध्ये. एरकायती काय बापुडे आणि कीर अहंकाराची घोडी. अहंकाराशिवाय या जगात काही शिल्लक नाही. म्हणजे कशाचाही अहंकार असो, 4-5 एकरचा असू द्या, धनाचा असू द्या, गुणाचा असू द्या, कलेचा असो, अहंकाराशिवाय या जगात काहीच नाही म्हणले. मग जीवन कसं जगायचं हो तुकोबाराया. तुकोबाराय सांगतात, राजा जन्माला आल्याच्या नंतर असं पण कर, अशी प्रतिज्ञा कर, तुमच्या अंतकरणातून भावानं प्रेमानं देव जिंकता आला पाहिजे, देव प्राप्त करता आला पाहिजे. पण ईशा नावे देव धरी जेतो भावे, एरकायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. या जगात जर या पद्धतीनं जीवन जगला, जन्माला येऊन संसार जिंकण्याचा प्रयत्न केला, देव प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, तर तुकोबाराय म्हणतात, जीवन जगतानाही सत्कीर्ती तुमच्या सोबत नांदते आणि या जगातून निघून गेल्याच्या नंतर तुमच्या पाठीमाग कीर्ती शिल्लक राहते. अभंगाचा सरळ भाव. विठ्ठल